आणि या निवडणुकीत विक्रमी मतांनी मला विजयी करण्याकरता उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। नांदगावच्या पुढे त्यांचा ताफा आलेला आहे। त्यांच्याबरोबर काँग्रेसचे आमदार नेते भाई जगताप आहेत। त्यांच्याबरोबर शेकापचे नेते आमदार भाई जयंत पाटील आहेत। त्यांच्याबरोबर शेका पक्षाचे आस्वाद पाटील आहेत, चित्रलेखा पाटील आहेत। आणि हे सगळे आता एक 15 ते 20 मिनिटांमध्ये या सभेच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। ही सभा युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना ऐकण्याकरता आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आदित्य ठाकरेंबद्दल एक किस्सा मी सांगतो। मला वाटतं युवाचे ते अध्यक्ष असावेत, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख का बरोबर ना? राष्ट्रवादीचा कोणी आहे का इथं? पुण्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली, माझ्या अंदाजाने मेहबूब शेख हे, कदाचित चुकलं तर दुरुस्त करा, पण मेहबूब शेख पुण्याच्या एका जाहीर सभेमध्ये बोलत होते। शेख सुभान अल्ली कदाचित तुम्हाला माहिती असेल, पोटनिवडणूक होती विधानसभेची पुण्यामधली, आणि त्या सभेमध्ये हे मेहबूब शेख भाषण करत होते। व्यासपीठावर आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि त्या मेहबूब शेखनी असं म्हटलं की आदित्य ठाकरे, मी तुमचा फॅन आहे। मेहबूब शेख सांगतायत, आदित्य ठाकरे मी तुमचा फॅन आहे, तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू आहात म्हणून नाही, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहात म्हणून नाही, तुम्ही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात म्हणून नाही। तर ज्या वेळेला या महाराष्ट्रात शिवसेनेच्या 40 लांडग्यांनी तुमचे पिताश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घेरलं, तेव्हा त्या लांडग्यांवर तुटून पडला तो आदित्य ठाकरे नावाचा वाघ, म्हणून मी तुमचा फॅन आहे। ही आदित्यची प्रतिमा आहे, ही आदित्यची प्रतिमा आहे, हे आदित्याचं चारित्र्य आहे, हे आदित्याचं नेतृत्व आहे। आणि म्हणून अखंड महाराष्ट्र आज आदित्याच्या भेटीला उत्सुक आहे। आदित्याला पाहण्याकरताही उत्सुक आहे, आदित्याला ऐकण्याकरता सुद्धा उत्सुक आहे। मुरुडवासियांची मागणी होती की आमच्याकडे आदित्यची सभा व्हावी, आदित्य ठाकरेंची सभा व्हावी, ही मुरुडवासियांची मागणी होती। आणि म्हणून मला ज्यावेळेला हा दौरा मिळाला, आजची 4 तारीख मला त्यांनी दिली, 3 तारीख आजची मला दिली, ती मंडणगडच्या सभेकरता। आणि म्हणून मग मंडणगडची सभा संध्याकाळी 5 वाजता आहे। मी आदित्यांना विनंती केली की ती संध्याकाळची 5ची सभा आहे, दिवस मोकळा मिळतोय, जर तुम्ही सकाळची वेळ मला दिली तर मी मुरुडमध्ये ही सभा करायला इच्छुक आहे आणि मुरुडवासियांची मागणी आहे। आणि मग ती मागणी मान्य करून आज आदित्यची सभा या ठिकाणी होते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर या गद्दारांच्या विरोधामध्ये, मग गेलेले आमदार असोत किंवा खासदार असोत, या सगळ्या गद्दारांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। आणि अखंड महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त अशा प्रकारे स्वागत आदित्य ठाकरे यांचं होत आहे। आणि म्हणून आपण सुद्धा आदित्यला ऐकण्याकरता उत्सुक आहात। थोड्याच वेळात आदित्यचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे। मी शेख सुभान अल्लींना याच्याकरता थांबवलं
की आदित्य आल्यानंतर मला वाटत नाही कुणाला बोलायला मिळेल. मला बोलण्याची गरज आहे अशातला भाग नाही आहे. मी त्याकरता नाही थांबवलंय. गरज आहे का मला बोलण्याची? आहे का गरज? नाही, आवाज नाही येत आहे बरोबर. मला भाषणाची गरज आहे का? कारण मला याच रायगडमधून मला तुम्ही सलग 2 वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा विक्रमी मताने निवडून द्याल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कारण माझा रायगडच्या जनतेवर विश्वास आहे, माझा रायगडच्या मतदारांवर विश्वास आहे. आणि म्हणून मला बोलायचंय तेवढ्या करता मी शेख सुभान अलींना नाही थांबवलं. तर उद्धव साहेब आल्यानंतर त्यांच्या बरोबर येणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या बरोबर जयंत भाई आहेत, भाई जगताप आहेत असं कळलंय. आणि आस्वादनं मला विनंती केली की मला आदित्यच्या समोर एक 5 मिनिटं मला माझ्या पक्षाची भूमिका मांडायची. आणि मग हे 3 वक्ते अगोदर बोलणारे असल्यामुळे मला नाईलाजानं शेख सुभान अली यांना थांबवावं लागलं. ते शिवव्याख्याते आहेत, शिवचरित्र उत्तम सांगतात, किंबहुना शिवचरित्र कोळून प्यालेले आहेत आणि म्हणून उत्तम शिवचरित्र ते सांगतात. एखादं व्याख्यान आपण स्वतंत्र करू वाटल्यास निवडणुकीच्या नंतर, विजयाचं व्याख्यान आपण ठेवू पाहिजे शेख सुभान अलीचं. बरोबर ना? आणि म्हणून मला आज नाईलाजानं त्यांना या ठिकाणी थांबवावं लागलं. माझे सहकारी, माझे मित्र ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर, त्यांचा उल्लेख मला आवर्जून करावा लागणार आहे. कारण उमेदवार मी आहे या निवडणुकीमध्ये. 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी आहे. पण मी जेवढा धावलो नाही, मी जेवढा धावत नाही आहे, माझ्या दुप्पट वेगानं ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर या मतदारसंघात धावत आहेत. माझ्यापेक्षा दुप्पट वेगानं गेला महिनाभर ती या संपूर्ण आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत. आणि सर्वसामान्य मतदारांना, सर्वसामान्य जनतेला ही निवडणूक किती महत्वाची आहे, या निवडणुकीतून आपल्याला काय साध्य करायचंय, कोणतं संकट या देशावर येऊ पाहतंय, आणि जर ते संकट वाचवायचं असेल तर आज आम्हाला, तुम्हाला, मला सर्वांना जात पात धर्म पंथ भाषा प्रांत विरहित सर्वांना एक होण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या दिवशी आपण सर्व एक होऊ त्या दिवशी या देशाचं संकट टळेल आणि मोदींना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागेल. लागेल ना? मग हे कोण करणार आहे? कुणी करायचंय? आपण करायचं ना? हे आमच्या मुस्लिम भगिनी समोर बसल्या आहेत, आपण करायचंय ना? हे आपण जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या दरम्यान मी ज्यावेळेला प्रचाराला फिरत होतो, माझे प्रचाराचे दौरे सगळीकडे सुरू होते. या दौऱ्याच्या दरम्यान मला अनेक ठिकाणी पत्रकार गाठतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या मुलाखती घेतात. मला एका पत्रकाराने विचारलं की गीते साहेब, या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या निवडणुकीचं वर्णन कुठल्या शब्दात कराल? कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, सार्वत्रिक निवडणूक आहे. आणि मग या निवडणुकीच्या बाबतीत तुमचं मत काय? तुम्ही या निवडणुकीचं वर्णन कसं कराल? तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कशी असेल? मी त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं, ही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक या देशामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे. होणार ना? ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध जनता अशी लढाई आता होणार आहे. आणि म्हणून मग जनता आता मैदानात उतरलेली आहे. उतरलोत ना आपण? उतरले की नाही? आणि म्हणून जनता आता मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि ही लढाई देश पातळीवर भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही लढाई होणार आहे. आपल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही. आपल्या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची गद्दारी करून ज्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडला,
ज्या अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत, आपल्याच काकाच्या पाठीत, ज्या काकानं त्याला लहानाचा मोठा केला, अगदी जेव्हा अंगावर कपडे पण नव्हते, दुडू दुडू धावत होता, तेव्हा देखील जे काय करायचं होतं ते सगळं करून ज्याला मोठा केला, त्याच पुतण्याने ज्या काकानं मोठा केला त्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्या गद्दारी केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे आपल्याकडे सुनील तटकरे आहेत. म्हणजे कोणाचे उमेदवार आहेत? हे उमेदवार कोणते आहेत? अरे जरा जोरात सांगा ना, हे कोण आहेत? उमेदवार कोण आहेत? हे उमेदवार कोण आहेत? हे उमेदवार कोण आहेत? अरे या मीडियाला ऐकायला जात नाही, ऐकायला जाईल एवढं बोला. हे उमेदवार कोण आहेत? हा, आता ऐकायला गेला असेल, आता ऐकायला गेला असेल. आणि म्हणून मग इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी गद्दारी करून शरद पवार साहेबांची पक्ष स्थापन केलाय. त्या पक्षाचे इथे आमचे पंडित शेठ पाटील आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पंडित शेठ साठी, त्यांचं स्वागत करा. इथे बसा पंडित शेठ, वर या. हे माझ्यासाठी श्रीवर्धन मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. बसा. आणि म्हणून मग आपल्या विरुद्ध जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे माझ्या समोर उभे आहेत. मी ज्यावेळेला या प्रचाराच्या दौऱ्याच्या दरम्यान फिरत होतो, माझी एक मुलाखत झाली नागोठण्याला. मी नागोठण्यामध्ये येणार होतो, तिथल्या काही प्रमुख लोकांना भेटण्याकरता माझ्या नागोठण्याची व्हिजिट होती, भेट होती. आणि CNBCचे जे प्रमुख त्यांचे जे एडिटर आहेत ते आणि त्यांचे सहकारी मला सकाळपासून फोन करत होते की आम्हाला तुमची एक मुलाखत हवी आहे. त्यांना वाटलं मी अलिबागमध्ये आहे म्हणून ते अलिबागला आले होते. मी त्यांना म्हटलं मी अलिबागमध्ये नाही आहे, मी नागोठण्यामध्ये येतोय. जर आपण नागोठण्यात भेटलात तर मला मुलाखत देणं सोपं होईल, शक्य होईल. आणि म्हणून मग नागोठण्यामध्ये त्या CNBCनं माझी मुलाखत घेतली. आणि मग त्या मुलाखतीत त्यांनी मला एक प्रश्न विचारला. हे इंटरनॅशनल चॅनल आहे, जगभर हे चॅनल चालतं. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की गीते साहेब, या निवडणुकीतल्या प्रचाराचा तुमचा मुख्य मुद्दा कोणता? मी त्यांना सांगितलं ही राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे, सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर लोकशाही वाचवणं, हुकुमशाही रोखणं हा एक मुद्दा आहे. राष्ट्रीय स्तरावर जे संविधान गुंडाळायला निघालेत, संविधान नष्ट करायला निघालेत, ते संविधान वाचवणं हा एक मुद्दा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं हा मुद्दा आहे. तसाच या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार, भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार हा मुद्दा सुद्धा या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आहे ना? भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार हा मुद्दा आहे का? आपल्याला मान्य आहे का? आणि म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघात भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार हा मुद्दा आहे. मी असं म्हटल्याबरोबर त्या पत्रकारानं मला प्रश्न विचारला, तुम्ही तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करताय. म्हणाले तुम्ही सुनील तटकरेंवर तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताय. मी त्यांना हात जोडून सांगितलं, मी भ्रष्टाचाराचा आरोप करत नाही. हा मी केलेला आरोप नाही, तर या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये, उत्तर प्रदेशामधल्या एका जाहीर सभेत हा आरोप केलाय की महाराष्ट्रामध्ये असलेली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नसून ही नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आहे. हा आरोप आनंद गीतेने नाही केलाय, हा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. आणि त्यापुढे ते म्हणाले कि महाराष्ट्र में 72,000 करोड़ का सिंचाई घोटाला. काय म्हणाले?
महाराष्ट्र में 72,000 करोड़ का सिंचाई घोटाला, इस सिंचाई घोटाले में नेशनलिस्ट करप्ट पार्टी के अजित पवार इस घोटाले के मुखिया है। काय म्हणाले की 72,000 कोटींचा जो सिंचन घोटाळा आहे त्या घोटाळ्याचे प्रमुख हे नॅशनलिस्ट करप्ट पार्टीचे अजित पवार आहेत। आणि 8 दिवसानंतर तेच अजित पवार मोदींच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शेजारी बसलेला फोटो छापून आलाय ना। मग जर देशाच्या पंतप्रधानांनी हा आरोप केलाय, वास्तविक देशाच्या पंतप्रधानांना कुठलंही बेजबाबदार विधान करण्याचा अधिकार नाही आहे का? या देशाच्या पंतप्रधानांना कुठलंही बेजबाबदार विधान करण्याचा अधिकार नाही। व्यक्ती महत्वाची नाही, मोदी काहीही बोलू शकतात, पण पंतप्रधान मोदी काहीही बोलू शकत नाहीत। बेजबाबदार विधान करू शकतात का पंतप्रधान? मोदी महत्वाचे नाही आहेत। मोदी ज्या आसनावर बसलेत ते सिंहासन या देशाच्या पंतप्रधान पदाचं सिंहासन आहे। आणि म्हणून मग त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला बेजबाबदार विधान करता येत नाही। आणि म्हणून मोदींनी जबाबदारीने विधान केलंय। याचाच अर्थ मोदींनी केलेला आरोप हा 100% खरा आहे ना। याचा अर्थ मोदींनी केलेला आरोप हा 100% खरा आहे। आणि मग ज्या अजित पवारांवरती आरोप केलाय सिंचन घोटाळ्याचा, त्या घोटाळ्यात सुनील तटकरे यांचं सुद्धा नाव आहे ना का नाही आहे? कारण ते अजित पवार कॅबिनेट मंत्री होते सिंचन खात्याचे आणि सुनील तटकरे राज्यमंत्री होते त्याच वेळेला सिंचन खात्याचे होते ना। आणि म्हणून ज्या पंतप्रधानाने हा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय आणि तो खरा असल्यामुळे अजित पवारांचे सहकारी असलेले सुनील तटकरे हे आज या रायगडमधून आपल्या समोर प्रतिस्पर्धी आहेत। आणि म्हणून मग ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची आहे ना। मग ही लढायची की नाही? लढायची ना। मग ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपण लढणार आहोत। आणि मला खात्री आहे तुम्हा मुरडवासियांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। तुमच्या विश्वासावर मी हे जाहीर करतोय की ही लढाई सदाचाराचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, अनंतगीतेंचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ही लढाई आता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची लढाई आहे। ही लढाई लोकशाही वाचवण्याकरता आहे, ही लढाई संविधान वाचवण्याकरता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।